मोबाईलचं व्यसन आहे। मोबाईल चांगला की वाईट याबद्दल बोलायला आज आपल्याकडे तेवढा वेळ नाही, पण एका वाक्यात सांगून जाईल, ज्या दिवशी नवरा कोणतीही भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आपला मोबाईल आनंदाने 24 तासासाठी आपल्या बायकोकडे देण्याचं धाडस करेल, आणि ज्या दिवशी बायको कोणतीही भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आपला मोबाईल आनंदाने 24 तासासाठी आपल्या नवऱ्याकडे देण्याचं धाडस करेल, त्या दिवशी मोबाईलचा चांगला वापर आहे असं म्हणण्याचं धारिष्ट मी नक्की करू शकेल। कारण आज 70% कुटुंबात नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड बायकोला आणि बायकोच्या मोबाईलचा पासवर्ड जर नवऱ्याला माहित नसेल तर कोणत्या पोकळ संस्कारांच्या गप्पा आम्ही मारतोय याचा मात्र वास्तवात विचार व्हायला हवा। कारण घराच्या 4 भिंतीच्या बाहेर हसरे दिसणारे चेहरे, 4 भिंतीच्या आत मात्र मोबाईल नावाच्या बकासुरामुळे पुरते अविश्वासाने ग्रासले गेले। ही सध्याची जळजळीत समस्या आहे, आणि जर या मोबाईलमुळे आज कुटुंब व्यवस्थेला लागलेले ग्रहण आणि लहान मुलांवरती त्याच्या मेंदूंवरती होणारे वाईट परिणाम, कारण महाराज आज जर खऱ्या अर्थानं आता आपल्याकडे एक जुन्या काळात बाबा लावणी होती 16 वर्ष धोक्याचं, खऱ्या अर्थानं ही फक्त लावणी नव्हती तर मेडिकल सायन्स सांगतं एक काळ असा होता, म्हणजे जी आता पिढी 90 ते 92च्या घरात आहे तो काळ जर पाहिला तर शरीरामध्ये हार्मोन्स बदलाचं वय वयाच्या 16 वर्ष होतं। नंतर ग्लोबलायझेशन वाढलं, ते वय 14 पर्यंत आलं, पण आता सायकोलॉजी मेथड असं सांगते सध्या मुलांमध्ये हार्मोन्स बदलाचं वय हे 11 वर्षापर्यंत येऊन ठेपलंय। आणि 11 वर्षी मुलांमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मुलांच्या हातात मोबाईल आहेत। आज तुम्ही आम्हाला जर 2 रुपये मानधन दिलं त्याच्यावर 3 दिवस चर्चा करता की नाही? जर कीर्तन तुम्हाला पटलं किंवा नाही पटलं तरी 3 दिवस त्याच्यावर चर्चा आहे। आम्ही तर परके येतो, अजून 15 मिनिटानंतर माझं ठरलेलं मानधन घेऊन मी इथून जाणार आहे, पण तुमचे लेकरं तर तुमची रक्ताची आहेत। खऱ्या अर्थानं इथं बसलेले किती पालक असे आहेत का जे आठवड्यातून 1 दिवस आपल्या मुलाचा मुलीचा मोबाईल चेक करतात? बोटवर करा। कारण खऱ्या अर्थानं जेवढं तुम्ही आम्हाला मानधन देतात या 4 पट किमतीचे मोबाईल तुम्ही तुमच्या मुलांसाठी घेतलेत, पण किती पालक असे आहेत की आठवड्यातून 1 दिवस मोबाईल चेक करतात? जर आमच्याकडूनच खऱ्या अर्थानं मुलांवरती दडपण नसेल तर चुकीच्या मार्गाने मुलं उद्या गेली तर त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? पोलीस यंत्रणेला दोष देऊन, राजकारण्यांना दोष देऊन प्रश्न सुटणार नाहीत। पालक म्हणून आपण सजग राहणं अत्यंत गरजेचं आहे। कारण सध्या सोशल मीडियाचा काळ या मोबाईलमुळे ते ऑनलाईन रमी पे आहो ना महाराज, आता ही नवीन भानगड आले तर महाराजाला कुठे वेळ आहे, महाराज इकडंच बरं चाललंय, हा विनोद आहे का? आता खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं शेअर मार्केटमध्ये पैसा नाही असं नाही, पण शेअर मार्केटचा अभ्यास न करता SIPचा फुल फॉर्म ज्याला माहित नाही तो म्हणतो खऱ्या अर्थानं त्यानं बोर्ड लावलेत ऑनलाईन क्लासेस घेतले जातील। फक्त खऱ्या अर्थानं 1-2 वेळा फक्त शेअरमध्ये काहीतरी मिळालं म्हणून ऑनलाईन क्लासेसच्या जमान्यामध्ये अभ्यास न करता उतरणारी तरुणाई जर पाहिली तर आज 2-2, 3-3 लाख रुपये कॉलेजच्या मुलांवरती कर्ज आहे, ज्याबद्दल पालकांना काहीच माहीत नाही। आमच्याकडे अशा कमीत कमी 200-250 केसेस आहेत की मुलं आत्महत्येपर्यंत आलीत, 5-5 लाख रुपये शेअर मार्केटमध्ये गेलेत, आणि आता पालकांना सांगता येत नाही म्हणून शेवटी आत्महत्यापर्यंत मुलं पोहोचतायत। आज वेळी आपण जसं मुलांची गुगल हिस्ट्री आणि यूट्यूबची हिस्ट्री आठवड्यातून तपासणं गरजेचं आहे, तसं आठवड्यातून 1 दिवस मुलांच्या फोनपेचं अकाउंट सुद्धा तपासणं आता गरज। मुलांना खर्च करू द्या, पण तो कशावर होतोय याचं भान मात्र आपल्याकडून येणं काळाची गरज आहे।